तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार वार्षिक 15,000 रुपये. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला व्ह्यू जात आहेत, पण आपल्या चॅनलचे सबस्क्राईब वाढत नाही आहे मित्रांनो. कृपया करून तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे योजनांचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, चला आपण बघूया. महाराष्ट्रातील कृषी समुदायासाठी एक अत्यंत आनंदाची आणि आशादायी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे, जिच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे दोन प्रमुख सरकारी योजनांमध्ये मोठ्या सुधारणा आणले गेले आहेत, ज्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना आर्थिक आधारावर अधिक आर्थिक सहाय्य मिळेल. या उपक्रमाचा मूळ हेतू शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवणे आणि त्यांच्या कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री पुरवणे. हे पाऊल सरकारच्या शेतकरी कल्याणाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे स्पष्ट दर्शन आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेतील क्रांतिकारी बदल. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही महत्त्वपूर्ण योजनांमध्ये मोठी सुधारणा जाहीर केली आहेत. या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता दरवर्षी एकूण 15,000 पर्यंत आर्थिक अनुदान मिळणार आहे. यामध्ये 9,000 राज्याच्या नमो शेतकरी योजनेतून आणि उर्वरित 6,000 केंद्राच्या पीएम किसान योजनेतून वितरित केले जाणार आहे. यावर्षी नमो शेतकरी योजनेअंतर्गत फक्त 6,000 मिळत होते, ती आता 3,000 वाढून 9,000 करण्यात आली आहे. या वाढीमुळे महाराष्ट्रातील कृषक समुदायाला शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करणे अधिक सुलभ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत मिळेल. प्रत्यक्ष बँक खात्यात रक्कम जमा करण्याची पारदर्शक प्रणाली. या सुधारित योजनेची सर्वात प्रशंसनीय बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष जमा करण्याची व्यवस्था आहे. यामुळे मध्यस्थ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक हस्तक्षेप टाळता येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारावर हे पैसे नियमित अंतराने थेट खात्यात जमा होतील, ज्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यास मोठी मदत होईल. या पारदर्शक प्रणालीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या कृषी गरजांनुसार वेळात योग्य नियोजन आणि खरेदी करू शकतील. यामुळे शेतकऱ्यांच्या वरील ताण कमी होईल आणि त्यांच्या सरकारवरील विश्वास वाढेल. ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली असून त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आर्थिक सहाय्य बहुआयामी उपयोग. या 15,000 च्या वार्षिक निधीचा वापर शेतकरी त्यांच्या विविध आवश्यकतांनुसार करू शकतात. त्यामध्ये उत्तम दर्जाचे बियाणे, कृषी खते, कीड नियंत्रणासाठी औषधे, आधुनिक शेती तंत्रे या अशा अनेक कृषी संबंधी वस्तूंची खरेदी समाविष्ट आहे. तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी देखील या निधीचा वापर करू शकतो. सुधारित बियाणे आणि आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादनात लक्षणीय वाढ करणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. हे आर्थिक सहाय्य महाराष्ट्रातील कृषक समुदायाला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होण्यास सहाय्यक ठरेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती. या लाभदायक योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण अटींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, दोन्ही योजनांमध्ये निर्धारित मुदतीत नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे संपूर्ण आणि अद्ययावत असावीत. त्याचप्रमाणे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि केवायसी प्रक्रिया संपूर्ण झालेली असावी. खाते सक्रिय स्थितीत असणे आवश्यक आहे, कारण त्याच माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. या सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकार या संपूर्ण प्रक्रियेला अधिक सोपी बनवण्यासाठी वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन प्रदान करत राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला असेल तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.